समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील आमनापूर येथील गुरुवारचा आठवडा बाजार बंद पडण्याच्या भीतीने उत्कर्ष मंडळ आमनापूर व स्थानिक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी पलूस नगर परिषदेला निवेदन देत पलूस येथे गुरुवारचा तिसरा बाजार भरवू नये अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उत्कर्ष मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 1991 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आमनापूर येथे गुरुवारचा आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध गावांच्या बाजारांचा अभ्यास करून हा बाजार यशस्वीपणे चालवला जात आहे. दरम्यान पलूस नगर परिषदेच्या यशवंत पाणीपुरवठा जाकवेल, कोयना वसाहत जाकवेल तसेच इतर जलस्रोतांसाठी आमनापूर गावाने सातत्याने सहकार्य केले आहे. संबंधित जाकवेल हे दलित समाजाच्या क्षेत्रात असून जाकवेलमध्ये वारंवार होणाऱ्या गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाही त्यांनी प्रशासनाला साथ दिली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र आता नगर परिषदेकडून गुरुवारी तिसरा बाजार भरवण्याचा प्रयत्न होत असल्याने आमनापूरच्या पारंपरिक बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक व्यापारी व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जाणीवपूर्वक नवीन बाजार भरून आमनापूरमधील बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मंडळाने केला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर जिल्ह्यातील आंबेडकर समाज व दलित समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी उत्कर्ष मंडळाने नगर परिषदेला सहानुभूतीपूर्वक विचार करून गुरुवारचा तिसरा बाजार भरवू नये अशी मागणी केली आहे. सदरचे निवेदन देतेवेळी विशाल तिरमारे, अरविंद पाटील, ज्ञानेश पाटील, अतुल तातुगडे, देवदास कोकळे, शीतल मोरे, उदय मोरे, सिद्धार्थ कोकळे, सूर्यकांत मोरे, संजय मोरे आदींसह आमनापूर ग्रामस्थ उपस्थित होते. मी देवदास कोकळे, पलूस तालुका आरपीआयचा पलूस तालुका उपाध्यक्ष तसंच उत्कर्ष मंडळाचा अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य. मी या संदर्भात बोलतोय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आठवडा बाजार हा गुरुवार भरवलेला आहे. तर हा बाजार अतिशय कष्टातून, अतिशय मदतीनं, अतिशय कष्टातून भरवलेला बाजार आहे. हा बाजार भरवत असताना पूर्ण गावाचा विचार करून कुठल्या गावाला कुठला बाजार आहे, कुठल्या गावाला कुठला बाजार आहे ह्याचा पूर्ण विचार करून गुरुवार हा बाजार आम्ही निवडलेला होता. परंतु आता पलूस प्रशासनाने असा निर्णय घेतलाय की गुरुवार बाजार हा पलूस गावा भरवायचा आहे. तर 90% व्यापारी पलूसचे व्यापारी असल्यामुळं हा बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेला बाजार हा बंद पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील दलित समाजाने भरवलेला हा एकमेव बाजार आहे. तर तो बाजार बंद पाडण्यासाठी पलूस प्रशासनाने गुरुवार बाजार हा निवडलेला आहे. तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तर हा बाजार अतिशय कष्टातून, अतिशय व्यापार भरवलेला असताना देखील हा गुरुवारचा बाजार पलूसवाल्याने भरवला आहे. त्यासाठी आमचा विरोध राहील. पलूसचा बाजार निवडत असताना प्रशासनाने गुरुवार सोडून कुठलाही वार घेतला पाहिजे. का तर हा दलित समाजाने एकमेव बाजार भरवलेला असल्यामुळे दलित समाजावर हा एक अन्याय केल्यासारखं होणार आहे. तर तिने जर तसं न केल्यास पूर्ण जिल्ह्यातून दलित समाज आणि पूर्ण आमनापूर गाव एकजुटीने रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.